In this video lecture, we are going to study bistable multivibrator. आता हा bistable multivibrator काय आहे? It is third type of multivibrator. Astable, monostable and bistable. Astable म्हणजे काय म्हटलेलं आपण? Not stable, free running multivibrator. Monostable means it has one stable state. It is known as a monostable. आणि bistable means it has two stable state. Bi चा अर्थ दोन. Bi means two. So in this case, both states, that is the on and off state, are stable state. It is known as a bistable multivibrator. आता या bistable multivibrator आपण अजून काय म्हणतो? This multivibrator is also known as flip flop or latch. Flip flop पेपर सेकंड मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. RS flip flop or it is known as a one bit memory cell किंवा आपण त्याला लॅच पण म्हणतो. म्हणजे हा जो bistable multivibrator जो आहे आपण जेव्हा पेपर सेकंड मध्ये यूज करू, कॉम्प्युटर्स मध्ये किंवा डिजिटल मध्ये यूज केलं, in that digital device same circuit is known as latch or it is flip flop. आणि बेसिकली काय आहे तो? बेसिकली it is multivibrator which has two states, that is on and off, and both the states are stable state. It is known as a bistable. आता बायस्टेबलचं मेन ऍडव्हान्टेज काय आहे? तर या सर्किट मध्ये लागणारे एक्सटर्नल कॉम्पाउंड जे आहेत हे कम्पेअर टू प्रिव्हियस टाइप ऑफ मल्टिव्हायब्रेटर्स अस्टेबल आणि मोनोस्टेबल पेक्षा खूप कमी आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅपॅसिटर्स वगैरे लागतच नाही. फक्त रजिस्टर आपल्याला जोडायचं आहे. रजिस्टर पण नाही जोडला तरी चालेल, डायरेक्ट आपण कनेक्ट करू शकतो. बट मोस्टली इनपुट जे आहे एक ट्रिगर आणि थ्रेशोल्ड टर्मिनल आहे त्याला आपण काय करतो? रजिस्टर कनेक्ट करतो. सर्किट डायग्राम डिस्प्ले झाली तुमच्या समोर. काय केलं सर्किट डायग्राम मध्ये? तर पहिले पिन्सचे फंक्शन्स बघू. पिन नंबर 8 ऑब्विसली प्लस VCC, तो जोडला प्लस VCC ला, डायरेक्ट कनेक्ट केलं. पिन नंबर 1, द फंक्शन ऑफ दिस पिन इज ग्राउंड, सो दिस पिन इज ऑल्सो ग्राउंडेड. पिन नंबर 3 दॅट इज आउटपुट, तिथे आपल्याला आउटपुट सिग्नल मिळणार आहे. पिन नंबर 4 दॅट इज रिसेट. सो टू अवॉइड द फॉल्स ट्रिगरिंग दिस पिन इज कनेक्टेड टू द प्लस VCC. ती कशी जोडतो आपण? डायरेक्ट केली तरी चालते किंवा आपण थ्रू रजिस्टर करतो, रजिस्टर ऑफ 10 किलो. त्यानंतर पिन नंबर 5, त्याला पण आपल्याला काहीच अप्लाय करायचं नाहीये, त्याचं फंक्शन आहे कंट्रोल व्होल्टेज. सो दिस पिन इज ग्राउंडेड थ्रू अ कॅपॅसिटर ऑफ 0.01 मायक्रोफॅरेड. बिटवीन पिन नंबर 5 अँड ग्राउंड टर्मिनल कॅपॅसिटर, कुठला कॅपॅसिटर? मोस्टली सिरॅमिक कॅपॅसिटर 0.01 मायक्रोफॅरेडचा आपण कनेक्ट केलंय. पिन नंबर 7 दॅट इज अ डिस्चार्ज, त्यालाही आपण काय देत नाही. मी आपण आधीच म्हटलं कॅपॅसिटर्स आर नॉट यूज. पिन नंबर 5 ला वापरला आपण का? कारण तो गरजेचाच आहे आपल्याला ग्राउंड हे करण्यासाठी. म्हणून पिन नंबर 7 जो आहे त्या पिन नंबर 7 दॅट इज अ डिस्चार्ज, त्याला जो आपण कॅपॅसिटर जोडतो, दोन्ही सर्किटला जोडला होता अस्टेबल आणि मोनोस्टेबलला, तो आता जोडत नाही आपण. म्हणून पिन नंबर 7 काय म्हटलं? इट इज NC. NC मीन्स इट इज नॉट कनेक्टेड. त्याला एक्सटर्नली आपण काही जोडलं नाही कारण देर इज नो कॅपॅसिटर जोडलेला. पिन नंबर 2 जो आहे, पिन नंबर 2 दॅट इज अ ट्रिगर इनपुट. आणि त्या पिन नंबर 2 ला काय केलं आपण? पिन नंबर 2 इज कनेक्टेड टू द प्लस VCC टू रजिस्टर R1. R1 लावायला पाहिजे होता का? गरज नव्हती, पण आपण लावतो कारण का एकदम सडन व्होल्टेज जाऊ नये. कारण काय करतो आपण? त्याला लिमिट करतो बाय युजिंग रजिस्टर. म्हणून आपण रजिस्टर वापरला. दॅट मीन्स पिन नंबर 2 इज कनेक्टेड टू द प्लस VCC, दॅट इज अ ट्रिगर टर्मिनल इज कनेक्टेड टू प्लस VCC through resistor R1. At the same time, pin number 6, that is the threshold. That threshold is connected to the ground terminus through resistor R2. Actually, काय असं सर्किट मध्ये काय असायला पाहिजे होतं? पिन नंबर 2. पिन नंबर 2 ला काय करायचं? आपल्याला निगेटिव्ह पल्स द्यायची आणि पिन नंबर 6 ला आपल्याला पॉझिटिव्ह पल्स द्यायची ऑपरेशन साठी. पण इथे काय केलं आपण? एक्झॅक्टली उलट केले जोडताना. पिन नंबर 2 ला आपण परमनंटली हाय व्होल्टेज दिलंय आणि पिन नंबर 6 ला आपण परमनंटली लो व्होल्ट ग्राउंडला असं केलंय आपण. मग आता काय करायचं आपल्याला? IC ऑन किंवा ऑफ करायचंय. तो कुठल्या स्टेटला असेल? इनिशियली वी आर नॉट एबल टू प्रेडिक्ट, सिमिलर टू द फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉपच म्हटलंय ऍट द इनिशियल स्टेज फ्लिप फ्लॉप इज आयदर सेट मोड ऑर इन रिसेट. मग त्याला आपल्याला सेटला न्यायचं असेल बिफोर अप्लाइंग एनी पल्स ऑर रिसेटला न्यायचं, तर आपण काय करतो? इन दॅट फ्लिप फ्लॉप वी हॅव टू यूज रिसेट as well as preset pulse. क्लिअर म्हटलं त्याला, क्लिअर और प्रीसेट. फ्लिप फ्लॉप मधला तो व्हिडिओ बघा, द कन्सेप्ट ऑफ प्रीसेट अँड क्लिअर त्यात दिलेलं आहे. मग इथे काय केलं आपण? पिन नंबर 2 ऑलरेडी आपण जोडलेली आहे प्लस VCC ला. पिन नंबर 6 ही ग्राउंड केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपॅरेटर तुमचे काय आता झाले? ऍक्च्युअली ते नॉन ऍक्टिव्ह मोड मध्ये.
पण फ्लिप फ्लॉप काय असेल आतमधला फ्लिप फ्लॉप तो कुठल्या इनिशियल मोडला जाणार आहे RS फ्लिप फ्लॉप, त्यामुळे आयसीचं आउटपुट इट इज आयदर हाय ऑर लो. वी आर नॉट एबल टू प्रेडिक्ट. आता काय करतोय आपण याच्यामध्ये, पिन नंबर 2 जो आहे त्याला आपण जी पल्स दाखवली आपल्याकडे ती निगेटिव्ह पल्स दिली, बरोबर ना, कारण पिन नंबर 2 ट्रिगर आहे. ट्रिगरला काय म्हटलं आपण, विथ द पोटेन्शियल अप्लाय टू पिन नंबर 2 दॅट इज अ ट्रिगर टर्मिनल ड्रॉप्स बिलो द रेफरन्स व्होल्टेज, देन द आयसी विल गोइंग टू चेंज इट्स स्टेट. म्हणजे आयसी तुमचा ऑफ वरून तो ऑनला जाईल. मग समजा तो आता ऑफ कंडिशनला आहे असं आपण इमेजिन करू. इनिशियली अवर आयसी इज इन ऑफ कंडिशन. पिन नंबर 2 ला काय केलं आपण, निगेटिव्ह पल्स दिली, निगेटिव्ह पल्स दाखवली आपण. निगेटिव्ह पल्स दिल्यावर पिन नंबर 2 मुळे काय झालं, अवर ट्रिगर कंपॅरेटर बिकम्स ऍक्टिव्ह. As a trigger comparator become active, it gives a reset pulse to RS flip flop, and due to reset pulse, output of flip flop goes to low level, but due to output stage, output of IC goes to high level. म्हणजे आता काय झालं, पिन नंबर 2 ला निगेटिव्ह पल्स दिल्याबरोबर आयसी आपला ऑन झाला. इनिशियली तो ऑफ होता असं म्हटलं आपण, तो आयसी आपला ऑन झाला. आता आयसी ऑन झाला, ऑफ कसा होणार, ट्रिगरचं फंक्शन संपलं, कारण ट्रिगरला तुम्ही परत निगेटिव्ह पल्स दिला, त्याने ऑलरेडी ऑन केलेला आयसी. मग आता आयसी तुमचा ऑफ कंडिशनला मी आपलं स्टेट केव्हा बदलणार, जेव्हा थ्रेशोल्डला आपण पल्स अप्लाय करू. मी पिन नंबर 6 ला, पिन नंबर 6 थ्रेशोल्ड टर्मिनल, त्याला काय पल्स द्यायची आहे, त्याचं व्होल्टेज जेव्हा रेफरन्स पेक्षा जास्त असेल तेव्हा कंपॅरेटिव्ह स्टेट बदलणार, फ्लिप फ्लॉपची स्टेट बदलणार आहे, आयसी स्टेट बदलणार. म्हणजे पिन नंबर 6 ला तर काय करतो आपण, पॉझिटिव्ह पल्स अप्लाय करतोय. तिची पॉझिटिव्ह आपण पॉझिटिव्ह पल्स दाखवले सर्किटमध्ये, ती पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केल्याबरोबर, आणि ती पल्स किती असायला पाहिजे, ऑब्व्हियसली इट शुड बी मोर दॅन द रेफरन्स पोटेन्शियल. तुम्ही समजा 9 व्होल्ट दिले सर्किटमध्ये, रेफरन्स पोटेन्शियल किती आलं, थ्रेशोल्डला आलं 6 व्होल्ट, ट्रिगरला आलं 3 व्होल्ट. तुम्ही जर थ्रेशोल्डला जी पल्स अप्लाय केली, जी पॉझिटिव्ह पल्स दिली, त्याचा अँप्लिट्यूड समजा 4 व्होल्टच असेल, तर ट्रान्झिशन होणार का, नाही होणार. आपल्याला ते प्रिकॉशन्स घ्यायचे की आपण जी पॉझिटिव्ह पल्स अप्लाय करतो थ्रेशोल्ड कंपॅरेटरला, थ्रेशोल्ड टर्मिनलला, इट शुड बी मोर दॅन द रेफरन्स पोटेन्शियल. म्हणजे ते पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली, पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केल्याबरोबर थ्रेशोल्ड कंपॅरेटर ऍक्टिव्ह झाला, आणि त्याने काय केलं, दॅट थ्रेशोल्ड कंपॅरेटर प्रोव्हाइड अ सेट पल्स टू RS फ्लिप फ्लॉप. सेट पल्स प्रोव्हाइड केली गेली, सेट पल्स मुळे फ्लिप फ्लॉपचा आउटपुट हाय झाला, बट ड्यू टू आउटपुट स्टेज आउटपुट ऑफ आयसी गोज टू लो लेवल. म्हणजे सर्किटचं आउटपुट, म्हणजे त्या मल्टी व्हायब्रेटरचं बायस्टेबलचं आउटपुट आता लो झालं. मग अशी ते हाय होतं. लो केव्हा केला आपण, जेव्हा थ्रेशोल्ड पल्स अप्लाय केली. थ्रेशोल्ड पल्स दिली नाही तर तो कंटिन्यू ऑन राहणार, तर तो ऑफ झाला. मी एक ट्रिगर पल्स दिली, परत तो ऑन केव्हा होणार, जेव्हा आपण ट्रिगर पल्स अप्लाय करू. परत एक पल्स द्यायला लागते आपल्याला. म्हणजे आपण काय म्हटलं, फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट 1 पल्स इज रिक्वायर्ड फॉर ईच ट्रान्झिशन ऑफ स्टेट. म्हणजे प्रत्येक ट्रान्झिशनला आपल्याला एक पल्स लागतो. ऑफ टू ऑन ट्रिगर पल्स इज रिक्वायर्ड. पिन नंबर 2 ला आपण ट्रिगर दिलं. ऑन टू ऑफ थ्रेशोल्ड पल्स इज रिक्वायर्ड. दोन्ही तुमच्या पल्स ज्या आहेत ऍक्च्युअली अप्लाय केलेला तुमचा जो आउटपुट स्टेट जे आहे त्या स्टेबल आहेत. प्रत्येक ट्रान्झिशनला एक पल्स लागते. दॅट्स व्हाय इट इज नोन एज अ बाय स्टेबल मल्टीव्हायब्रेटर. ठीक आहे. ऍप्लिकेशन काय सर्किटचं कुठे वापरणार आपण, ऑब्व्हियसली इट इज युज्ड इन डिजिटल डिव्हाइसेस ॲज अ फ्लिप फ्लॉप. बरोबर ना, ऑन ऑफ आपण करतोय ना. म्हणजे आपण ट्रिगर पल्स दिली, जो पण ट्रिगर पल्स देत नाही तोपर्यंत तो जो फ्लिप फ्लॉपचा तो आयता स्टेटला, सर्किट आयता स्टेटला राहील. मग इट बिहेव्स लाईक अ लॅच. जो पण आपण की देत नाही त्याला, ट्रिगर देत नाही, तो पण लॉक उघडणारच नाही, नवीन नंबर येणारच नाही, मी नवीन पल्स त्यात स्टोअर करणार नाही. सो इट इज यूज एज अ 1 बिट मेमरी सेल, दॅट इज फ्लिप फ्लॉप, और दॅट इज ऑल्सो नोन एज अ लॅच. आता याच्यामध्ये अजून एक आपल्याला करायचंय, फ्लिप फ्लॉपला मध्ये जर आपल्याला परत ऍक्टिव्ह करायचं, रिसेट करायचं असेल मध्येच, म्हणजे आपण मोनोस्टेबलला केलं होतं तेव्हा काय केलं आपण, 6 आणि 2 ला दिलं, आपण काहीच नाही केलं. आपण काय पिन नंबर 4 ला पल्स अप्लाय केली. इन दिस केस ऑल्सो the negative pulse is applied to pin number 4, so that pulse, negative pulse applied to pin number 4 gives a clear pulse to that flip flop. आणि आपल्याला सर्किटचं काय करता येईल, त्याचं ऑपरेशन मध्येच आपल्याला चेंज करता येईल. सो दॅट इज बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. दॅट इज अवर थर्ड टाइप ऑफ मल्टीव्हायब्रेटर. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी FSK, फ्रिक्वेन्सी शिफ्ट की. मागच्या लेक्चरला दोन चुकून म्हटलेलं की तो नाहीये, सिलेबस मध्ये आहे तो पार्ट FSK चा. फक्त आपल्याला PAM पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि PPM पल्स पोझिशन मॉड्युलेटर हे आपल्याला नाहीये. FSK आपल्याला स्टडी करायचंय, आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करू. ठीक आहे, बाय.